जय हिंद मित्रांनो, आजच्या टॉपिक मध्ये बघणार आपण भागीदारी या टॉपिक वरचे प्रश्न. मुलांनी कमेंट केले होते की सर आम्हाला भागीदारीवरचे प्रश्न सांगा. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो भागीदारीवर पोलीस भरती 2026 मध्ये भागीदारी या टॉपिकवर विचारलेले प्रश्न. चला बघू आपण. पहिला प्रश्न काय जो विचारला तुम्हाला, सिंधुदुर्ग पोलीस 2026 या ठिकाणी प्रश्न विचारला. बघू काय म्हणते. 400 रुपये किमतीचे एक लॉटरी तिकीट तिघा मित्रांनी म्हणजे 80 रुपये, 120 रुपये आणि 200 रुपये कॉन्ट्री जमा करून त्यांनी विकत घेतले आणि त्यांना त्या बदल्यात काय झाला, 6 लाख रुपये बक्षीस मिळाले म्हणजे नफा झाला. तर त्यांनी बक्षिसाचे रक्कम कशी वाटून घ्यावी असं त्यांनी विचारलं. पहिले काढू कसं वाटून घेतलं यांनी. 80 रुपये, 120 रुपये आणि 200 रुपये अशी त्यांनी तिकीट 400 रुपयात विकत घेतलं. आपण त्याचं प्रमाण काढू. 4 दुनी 8, 4 त्रिक 12 आणि 4 पंच 20 म्हणजे 2x, 3x आणि 5x या प्रमाणे त्याने घेतलं, वाटून घेतलं. आणि नफा किती झाला त्यांना, 6 लाख रुपये म्हणजे 3 आणि 2 5 आणि 5 10x बरोबर किती, 6 लाख रुपये त्यांना काय झाला, नफा झाला. जर x ची किंमत काढली तर 10 गेला भागेला, तर उत्तर काय येते इथं, 60,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे 0 0 काय होतो इथं, कट होऊन जातो. तर x मूल्य काय निघलं, 60,000 रुपये. आता आपल्याला काय पाहिजे, वाटून कशी घेतली. तर पहिला किती आपला 2x. 2x म्हणजे 2 गुणिला 60,000 तर साइन दुनी 12 तर 1,20,000 पहिल्याचा नफा. दुसरा जर विचारला तर किती आहे, 3x. 3 गुणिला 60,000 तो काय ते 1,80,000. आणि आपल्याला तिसऱ्याचा विचारला तर किती आहे, 5x. 5 गुणिला 60 6 पंच 30 म्हणजे 3 लाख रुपये. ठीक आहे. म्हणजे काय ते 1,20,000, 1,80,000. म्हणजे आपण पर्याय जर गेलो तर पर्याय क्रमांक आपला कोणता आहे, 1,20,000 म्हणजे काय, 1.2 लाख. 1.80,000 म्हणजे 1.8 लाख आणि हे सगळं आहे 3 लाख. आपल्याला असं लिहून दिलं. तर पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 1. थोडे भागीदारी या टॉपिकवर तुम्हाला थोडे लेंदी प्रश्न विचारले पोलीस भरतीमध्ये. तुम्हाला जसे एमपीसी, सरळ सेवा, तलाठी यामध्ये जसे प्रश्न विचारतात सेम तसेच प्रश्न तुम्हाला 2026 मध्ये पोलीस भरतीला विचारले. बघा, ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये असे गुंतविले. एक व्यवसाय सुरू केला. जर वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपये नफा होतो तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळतील, हा विचारला तुम्हाला रायगड पोलीस 2026. ठीक आहे. आपलं चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढची व्हिडिओ भेटतील. आणि आपला 15-20 दिवसावर ऑनलाईन क्लास पण चालू होणार. नेक्स्ट लोक आपण काय, तर कसे गुंतवले, ए नी गुंतवले आणि बी नी कशी, 1,40,000 रुपये 1,40,000. बी नी गुंतवले 1,50,000 रुपये. आपण याचं प्रमाण काढू. 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 14x आणि 15x या प्रमाणात गुंतवले. त्यांना नफा किती झाला, 1,16,000. म्हणजे यांची काय आपल्याला बेरीज 15 15 30 14 28 म्हणजे किती, 29x बरोबर 1,16,000. तर आपण x ची किंमत काढू. 1,16,000 भागेला 29 तर 29 चूक 116 तर x मूल्य काय निघलं आपलं, 4,000. तर दोघांचा वाटा पाहिजे. पहिला किती आपला 14x. 14 गुणिला 4,000 14 चूक 56 काय निघला, पहिला वाटा आपला 56,000. दुसरा किती आपला, हा झाला ए चा वाटा. जर बी चा वाटा पाहिजे तो किती आपला 15x. 15 गुणिला 4,000 15 चूक 60 आणि 3 शून्य जसेच्या तसे म्हणजे किती, 60,000. म्हणजे 56 आणि 60 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आपला 2 हा काय ते योग्य बरोबर येते. थोडं तुम्हाला लेंदी आहे आणि हेच तुम्हाला लेंदी प्रश्न असे पोलीस भरतीला विचारले, जसे की तलाठीला असतात प्रश्न. नेक्स्ट, अ ब यांनी भागीदारीच्या स्वरूपात एक व्यवसाय सुरू केला. अ ने गुंतवले 2,000 रुपये, ब ने गुंतवले 3,000 रुपये. ठीक आहे. 8 महिन्यानंतर तिथं क पण आला. पहिले कोण आला आपला ओ, मग आला ब, मग आला क. ठीक आहे. अ ने गुंतवले 2,000, ब ने 1,000 आणि मग आला क ने गुंतवले 1,000.
म्हणजे आपण गुंतवणूक कशी क ने गुंतवले 2000, ब न गुंतवले 3000 आणि क न गुंतवले 1000. ठीक आहे. याचं प्रमाण जर काढलं ते येते 2x, 3x आणि 1x. म्हणजे 0 0 कट, 0 0 कट आणि 0 0 0 कट. म्हणजे काय केलं याने गुंतवणूक केली या प्रमाणात. काय केली आहे गुंतवणूक गुंतवणूक केली. पण गुंतवणूक सारखी नाही केली. कशी केली अ ब आणि क. क ने काय केली 8 महिन्यानंतर क ने त्यात 1000 रुपये गुंतवले. परंतु 8 महिन्यानंतर ब ने आपली रक्कम काढून घेतली तर वर्षा अखेरीस त्यांना किती भावांडाला म्हणजे 1 वर्षाने पैसे गुंतवले. म्हणजे सांगा 8 महिन्यानंतर क आला. आता वर्षातले महिने किती उरले 4 तर वापरले. क ने फक्त काय केलं 4 महिने पैसे गुंतवले. किती महिने 4 महिने. आणि जेव्हा क ने गुंतवले तेव्हा परंतु 8 महिन्यानंतर ब ने ती आपली रक्कम काढून घेतली. काय केली आपली रक्कम काढून घेतली ब ने. म्हणजे ब ने गुंतवले 8 महिन्यासाठी. पण अ ने शेवटपर्यंत ठेवले. अ ने काय केलं शेवटपर्यंत म्हणजे किती 12 महिने ठेवले. आता आपण याचा करू गुणाकार. बार दुनी 24x, हा पण 8 24x आणि हा आहे 4x. हे निघलं अ ब क चं प्रमाण. आता यांना नफा किती झाला 5200. याची करू आपण बेरीज. 24 24 48 हे झाले 52x बरोबर 5200. तर x बरोबर येतो 5200 भागीला 52 कट. x बरोबर काय येतो आपला 100. x काय येतो 100. तर आपल्याला काय पाहिजे तर ब चा वाटा किती. आपला ब किती आहे सध्या इथं ब आहे 24x. 24x म्हणजे 24 गुणिला 100 जर केले तर किती येते 2400. हे काय ते आपलं योग्य उत्तर ब चा वाटा. ठीक आहे. बघा किती उत्तर 2400. पर्याय क्रमांक 1 हा विचार तुम्हाला अहिल्यानगर पोलीस 2026. नेक्स्ट बघा एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो म्हणजे पहिल्या दिवशी 20 रुपये प्लस करतो आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. म्हणजे या 2 दिवसात शिल्लक उरले याच्याजवळ 5 रुपये. तिसऱ्या दिवशी परत तो 20 रुपये कमवतो आणि चौथ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. म्हणजे 2 दिवसाला 5 रुपये कमावतो. 2 दिवसाला किती 5 रुपये. जर त्याने अशा प्रकारे बचत करणे चालू ठेवले तर त्याच्या हातात 60 रुपये कोण्या दिवशी जमा होतील. हा विचारला पालघर प्रश्न 2026. ठीक आहे. मग काय म्हणतो एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो, दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो, तिसऱ्या दिवशी डबल 20 रुपये कमवतो, चौथ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो, चौथ्या दिवशी डबल 20 रुपये कमवतो, पाचव्या दिवशी 6व्या दिवशी खर्च करतो. म्हणजे 2 दिवसात त्याच्याकडे किती राहतात 5 रुपये राहतात. म्हणजे 2 दिवसाला 5 रुपये, 4 दिवसाला 10 रुपये, 6 दिवसाला 15, 8 दिवसाला 20, 10 दिवसाला 25, 12 दिवसाला 30, 14 दिवसाला 35 आणि 16व्या दिवसाला त्याला भेटले 40. म्हणजे 16 दिवसापर्यंत त्याने किती घेतले 40. पण जेव्हा तो 17व्या दिवशी कामाला जाईल तेव्हा त्याला किती भेटतात 20 रुपये. किती भेटतात 20 रुपये. म्हणजे 40 तो जमा होतेच पण 17व्या दिवशी त्याने कमावले 20 रुपये. त्याची झाली या प्रकारे असे 60 रुपये काय त्याच्याकडे जमा झाले. कोण्या दिवशी तर 17व्या दिवशी. तर पर्याय क्रमांक कोणता येते आपला 1. हा काय तो योग्य उत्तर येते. हे जसं की बा एक वांजर एका खांद्यावर चढतो उतरतो असे जे प्रश्न त्याच्यावर हा कसा आहे प्रश्न विचारला. नेक्स्ट बघा यश व प्रेम यांनी अनुक्रमे 15,000 आणि 25,000 भांडवल गुंतवले. 15,000 आणि 25,000 गुंतवले एका धंद्यात भागीदारी. यशला एकूण झालेल्या नफ्याच्या 10% देखभालीत मिळते. म्हणजे जे पैसे गुंतवले जो नफा होईल त्यातले 10% कोण घेईल यश देखभाल म्हणून. उरलेला नफा भांडवलाच्या प्रमाणात दोघांना भेटला जातो. तर वर्ष अखेरीस त्यांना झाला 20,000 रुपये नफा झाला. तर यशचा वाटा किती विचारला. काय विचारला यशचा वाटा. नफा किती झाला त्यांना 20%. किती झाला 20% का झाला नफा. तर पहिले आपण हे 10% रक्कम जी यशला मिळाली देखभालीसाठी ते काढून घेऊ. म्हणजे किती रक्कम उरली फक्त त्यांच्याजवळ 90%च रक्कम उरली. किती उरली 90%. ठीक आहे.
आणि यश न 0 0 कट 0 0 कट नमदुनी 18 म्हणजे यांच्याकडे किती उरली 18,000 उरली आणि 2,000 जे आहेत ते कोणी घेतले यश नी घेतले कासाठी देखभालसाठी घेतले 2,000 उरले किती आता 18,000 आता हे 18,000 कसे गुंतवले यांनी 15,000 आणि 25,000 आपण त्याचं प्रमाण काढू यश आणि प्रेम किती 15,000 आणि 25,000 0 0 0 कट 0 0 0 कट 5 त्रिक 15 5 5 25x म्हणजे किती 8x म्हणजे किती नफा झाला याला 18,000 तर x बरोबर 18,000 भागीला 8 याला भाग देऊ 8 दुनी 16 2 उरले 8 दुनी 16 4 उरले 8 पंच 40 ठीक आहे म्हणजे 2,250 रुपये x मूल्य निघलं तर बघा आता आपल्याला काय पाहिजे यशचा वाटा यश किती आपला 3x बघू आपण यश 3x म्हणजे काय 3 गुणेला काय ते 2250 2250 3 5 15 हाताला 1 3 दुनी 6 आणि 1 7 3 दुनी 6 आणि 0 हा झाला यशचा वाटा आणि या व्यतिरिक्त त्याला हे 2,000 पण भेटले होते देखभालीसाठी जर अधिक त्याचे 2,000 जर मिळवले तर किती त्याचा 0 5 7 750 हे काय त्याचं योग्य उत्तर येते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बघा या प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये लेंदी प्रश्न विचारले जसे तुम्हाला तलाठी एमपीसी या लेवलचे प्रश्न आले आणि सेम तुम्हाला भागीदारी या टॉपिकवर कोणत्याही जिल्ह्याचा पेपर काढला तुम्हाला थोडा लेंदी प्रश्न विचारले नेक्स्ट बघा एकूण 5,400 रक्कम अ ब क यांनी वाटली तर हा प्रश्न खूप अवघड आहे म्हणजे हा तुम्हाला राज्यसेवेच्या लेवलचा प्रश्न आहे एवढा अवघड प्रश्न आहे बघा 5,400 रक्कम अ ब क यांना वाटली अ ब क पेक्षा अ पहिला आपण लिहून घेऊ कशी वाटली अ अधिक ब अधिक क यांना किती मिळाली 5,400 असे वाटले ओ ला किती दिले बघा आता ओ ला किती दिले ओ ला दिले ब अधिक क च्या 2/3 पट दिले बरोबर आहे ओ ला आणि मग ब ला किती दिले ओमकडू ब ला किती दिले तो अ अधिक क च्या 1/4 दिले असं म्हणते तो ठीक आहे मग सांगा अ ब क बरोबर 5,000 मग सांगा 2/3 बक किती येईल 5,400 म्हटला अ वजा करून हा अधिक आहे हा काय होईल वजा हे जर सॉल्व्ह केला आपण तर 3 1 3 2 3 8 24 18 दुनी 3600 वजा 2/3 ओ हा किती येते 1 ओ जर हा वजा केला आपण पहिले ओ ची किंमत काढू 1 ओ अधिक 2/3 ओ बरोबर 3600 ठीक आहे 3 1 3 3 2 5 5 ओ बाय 3 बरोबर 3600 तर ओ बरोबर 3600 गुणेला 3 हा गुणाचा काय होतो आणि हा काय होतो 5 खाली भागेला 5 5 7 35 5 दुनी 10 ओ बरोबर 3 दुनी 7 3 7 21 हा झाला आपला ओ चा हिस्सा आता काढू आपण ब चा हिस्सा बघा ब चा काढू आपण ब किती आहे ब बरोबर 1/4 तुम्हाला पहिले सांगितलं की आपला लेंदी प्रश्न विचारला ओ को किती आहे 5,400 5,400 मधला ब वजा करायचा सेम आता सेम सॉल्व्ह केलं तसंच 1 ब बरोबर इथं 4 1 4 4 त्रिक 12 2 उरले 4 पंच 20 म्हणजे 1350 वजा 1/4 ब हा ब जर इकडे आणला म्हणजे काय उरला 1 ब अधिक 1/4 ब बरोबर 1350 4 1 4 1 5 ब बाय 4 बरोबर 1350 जर इकडे सॉल्व्ह केला आपण तर ब बरोबर 1350 गुणेला 4 भागेला 5 ब बरोबर 5 दुनी 10 किती उरले 3 5 7 35 आणि हा 0 गुणेला 4 याचा करू गुणाकार 4 7 28 2 4 दुनी 8 9 10 1080 हा झाला ब चा वाटा हा झाला आपला ओ चा वाटा आपल्याला कोणाला पाहिजे
आपल्याला पाहिजे क चा वाटा. बघा आणखी लेंदी प्रश्न आहे हा. म्हणजे क चा जर वाटा कधी येईल तर एकूण किती यांचा वाटा 5400 वजा या दोघांची बेरीज. या दोघांची बेरीज जर केली तर किती येते? 0 अधिक 0 किती येते? 0 6 आणि 8 सांगा 14. चाला 1 1 आणि किती येते? 2 आणि या किती 2 आणि 1 3. हा झाला दोघांचा वाटा. आता याची जर वजाबाकी केली 0तून 0 गेला 0, 10तून 4 गेला 6, 3तून 2 गेला 1 आणि येते 2160. पर्याय क्रमांक 4. म्हणजे एवढा लेंदी प्रश्न होता तुम्हाला. बघा पोलीस भरतीला तुम्हाला एवढी लेंदी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.